नमस्कार, मी अतुल बळवंत हाके, राहणार हाकेमाळा, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। मी गेले 1-1.5 वर्ष झालं प्रशासनाशी भांडत आहे की माझ्यावरती माझा चुलत भाऊ सचिन तुकाराम हाके, साहेबराव तुकाराम हाके हे दोघं जाणीवपूर्वक गुंडागर्दी करत आहेत। त्यासाठी न्याय मिळावा, त्या संदर्भात 6 एनसी झालेत, एक FIR झालेली आहे। त्या संदर्भात सर्व पुरावे घेऊन मी SP ऑफिस, DSP ऑफिस आणि त्याच्या वरिष्ठ कार्यालयात सुद्धा वेळोवेळी तक्रार केलेली आहे। त्यामध्ये आटपाडी पोलीस स्टेशनचे PI विनय बहिर आणि PSI सागर खाडे यांनी त्यांचे आरोपीला वाचवण्यासाठी जी बंद प्रक्रिया असते त्याचे पूर्णतः बायपास करून आरोपीला जमीन बळकावण्यासाठी पूर्णतः मदत केली आहे। याचं सर्व डॉक्युमेंटेशन मी RTI द्वारे काढले। त्यामध्ये ते कागदपत्रे सापडले सुद्धा पोलीस स्टेशनचे PI हे आरोपीला वाचवताना। मग हे सिद्ध झाल्याच्या नंतर मला PSI सागर खाडे यांनी ऑफर केली की सर तू आमच्या साहेबांचं नाव काढून टाक, आम्ही तुझ्या बाजूने सर्व काय करतो। त्यास मी नकार दिला असता PSI सागर खाडे यांनी वरिष्ठ कार्यालयाला खोटा रिपोर्ट पाठवून वरिष्ठ प्रशासनाची सुद्धा दिशाभूल केलेली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणात मी पूर्ण पोलीस प्रशासन असो, तहसीलदार असो, या सगळ्यांशी डिस्कस केल्यानंतर सुद्धा मला न्याय मिळत नाही। त्या संदर्भात त्या सर्व बाबींना कंटाळून आम्ही सर्व कुटुंबीय इथं उपोषणास बसलो आहोत। आणि हे आमचं उपोषण आम्ही डिक्लेअर केल्याच्या नंतर सुद्धा माझ्यावरती पाळत ठेवली जाते, मला मारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। जस्ट 1 आठवड्यापूर्वी गोशाळा मासावडी येथे मी टेम्पररी राहण्यास आहे, तिथे सुद्धा सचिन तुकाराम हाके हा त्याचा भाच्याला घेऊन पूर्ण तोंड झाकून मला मारण्याच्या उद्देशाने तिथे आले होते। सुदैवाने मी तिथे नव्हतो म्हणून वाचलो। तिथे सुद्धा माझे सहसाधक आहेत, त्या विशाल मेटकरी आणि सुनील डांगडे त्यांना सुद्धा तो विचारत होता की अतुल हाके कुठे आहे, अतुल हाके कुठे आहे। त्याला जर का खरोखर मला भेटायचं असतं तर मी माझा फोन केला असता, भेटला असता, पण ते मारण्याच्या उद्देशाने आले होते। आणि मागच्या आठवड्यात हे साहेबराव तुकाराम हाके आणि सचिन तुकाराम हाके यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सरळ खंडणी मागतात आहेत। खंडणी काय मागतात आहेत की 1 एकर जमीन आमच्या नावावर फुकट करून द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला शेतात येऊ देणार नाही, आम्ही तुमच्यावर असेच हल्ले करत राहू। हा पूर्णपणे या खंडणीचं जी काही मागणी करतात त्याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी माझी विनंती आहे।